श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 13 मार्च 2025 वार गुरुवारला आलेली आहे होळी। तर होलिका पौर्णिमा दरवर्षी होळी हा सण प्रत्येक घरामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जात असतो। वर्षभर आपल्या कुटुंबाची घराची भरभरून प्रगती व्हावी, आपल्या मुलांची प्रगती व्हावी आणि येणारं संपूर्ण वर्ष सुख समाधानाचं जावं। आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, त्याचबरोबर जे काही नजरदोष झालेला आहे किंवा जी काही आपल्या मागे अडीअडचणी विघ्ने संकटे आहेत, इडापीड आहेत, तर त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक होऊ दे यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी काही उपाय सेवा देखील करायच्या असतात। बघा, हे उपाय जर आपण होळीच्या दिवशी केले तर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अनेक अडचणी समस्या दूर होतात। तुम्हाला समजा आर्थिक बाबतीमध्ये सतत अडचणी असतील, पैशांचा प्रॉब्लेम असेल, आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा मग कौटुंबिक वाद असेल, पती पत्नीमध्ये पटत नसेल किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये घरातील सदस्यांमध्ये एकोपा टिकून राहत नसेल किंवा घराची प्रगती होत नसेल, काहीही तुमचं कारण असू द्या त्यात किंवा अडचणी असू द्या, तुमच्या मागचे संकट असू द्यात, तर आपण जर होळीच्या दिवशी काही प्रभावी सेवा उपाय जर पूर्ण श्रद्धेने केले तर आपल्या घरातील अडचणी, संकटे, दुःख, गरिबी ही नक्कीच दूर होत असते आणि अडचणी, संकटे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक होत असतात आणि आपल्याला येणारं वर्ष हे जे आहे तर ते सुख समाधानाचं भरभराटीचं जातं आणि ज्या काही आपल्या इच्छा आहेत तर त्या चांगल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करत असतो, मेहनत घेत असतो, तर नक्कीच त्या मेहनतीला पण चांगलं फळ मिळतं। त्यामुळे होळीच्या दिवशी अवश्य हे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करून बघा। वर्षातून एकदाच करण्याचा हे उपाय असतात आणि वर्षातून आपल्याला ही संधी जी आहे तर ती एकदाच मिळत असते, म्हणून आलेल्या संधीचं कधीही सोनं करावं आणि आपल्याला सोनं करून घ्यायचं आहे। त्यामुळे नक्कीच आपलं येणारं वर्ष सुख समाधानाचं आणि चांगलं जावं, भरभरून आरोग्य चांगलं आपलं राहावं यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते होळीच्या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला खिशामध्ये ठेवायची आहे। याने फायदा होतो आणि त्याचबरोबर त्याचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। आता हा उपाय कोणी करावा, तर स्त्री करू शकता, पुरुष करू शकता, अविवाहित महिला पुरुष कोणीही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। याला कशाचंही कुठलंही बंधन नाही। फक्त उपाय करताना तुम्ही दुसऱ्यांना सांगू नका की मी आता बघा हा उपाय करायला गेली आहे, चाललो आहे, असं तसं नाही। तुम्ही ती वस्तू स्वतः तुमच्या खिशामध्ये ठेवा। बघा, त्याचे एवढे छान तुम्हाला रिझल्ट मिळतील। तुमच्या आयुष्यातील जे काही आयुष्यावरती इफेक्ट जाणवतील। येणारा काळ तुम्हाला सुखाचा जाईल आणि ज्या काही अडचणी, प्रॉब्लेम आहेत तुमच्या आयुष्यामध्ये किंवा होते, संकट आहेत ज्यामुळे तुम्ही त्रस्त आहात, समजा गरजा आहे किंवा आणखीन कुठलीही नोकरीतले प्रॉब्लेम असतील, व्यवसायामधले असतील, कुठलेही असतील, शत्रूंचा त्रास असेल तर तो देखील कमी होताना तुम्हाला दिसेल। शत्रुपीडा जर असेल तर बघा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होतो, तर या उपायामुळे शत्रुपीडा देखील कमी होते। त्याचबरोबर विड्याचा पानांचा पण उपाय आपल्याला करायचा आहे। आपल्या घराची दिवसेंदिवस भरभराट व्हावी, प्रगती व्हावी, मुलांची, पतीची दिवसेंदिवस प्रगती व्हावी यासाठी विड्याच्या पानाचा उपाय हा प्रत्येकाने करायचा आहे। घरातील एका सदस्याने केला तरीही तुम्ही चालू शकेल। संपूर्ण कुटुंबांसाठी एकाच व्यक्तीने केला हा उपाय तरी देखील चालणार आहे, परंतु विड्याच्या पानाचा उपाय तुम्ही अवश्य सगळ्यांनी करून बघा। साधा सोपा खूप प्रभावी उपाय आहे। आपल्या घराची
उपायाने नक्कीच प्रगती होते, अडकलेली कामे पूर्ण होतात, रखडलेली कामे पूर्ण होतात। त्यामुळे हा विड्याच्या पानांचा देखील मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। तर बघा, दोन्हीही मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे, खिशात कुठली वस्तू ठेवायची आहे, विड्याच्या पानांचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे देखील सांगणार आहे। त्यापूर्वी होळी दिवशी काही महत्त्वाचे काम जे आहे तर ती तुम्ही जरूर करा। बघा, होळी दिवशी पौर्णिमा सुरू होत असते आणि पौर्णिमेच्या मुहूर्तावरतीच होळी साजरी करतात। त्यामुळे होळीच्या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही। लक्षात घ्या, होळी दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही, तो वर्ज्य करायचा आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। त्या दिवशी पौर्णिमा असते, होळीचा सण आपल्याला साजरा करायचा असतो। त्याचबरोबर आपल्या चांगल्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे। दुसऱ्यांचं वाईट व्हावं या हेतूने तुम्ही उपाय करत असाल तर बघा, त्यामध्ये तुम्हाला कधीही यश मिळणार नाही किंवा तुमचा उपाय जो आहे तर तो सक्सेस होणार नाही, म्हणजे त्याचे लाभ तुम्हाला मिळणार नाही। सर्वांनाच माहीत आहे, होली म्हणजे होलिका दहन म्हणजे काय, तर यामागे एक छोटीशी कथा आहे, सर्वांना माहीत देखील असेल। हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता, त्यांना पुत्र म्हणजे भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूंचे खूप मोठे भक्त होते, म्हणून त्यांना भक्त प्रल्हाद म्हटलं जात होतं। विष्णूंची ते खूप सेवा आराधना करायचे, परंतु हिरण्यकश्यपूला ते मान्य नव्हतं आणि त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले की भगवान विष्णू देवांची सेवा भक्त प्रल्हादांनी सोडून द्यावी यासाठी। आणि हिरण्यकश्यपूची जी बहीण होती तर तिने असा कट रचला की भक्त प्रल्हादांना घेऊन होळीमध्ये ती बसणार होती, म्हणजेच बसलेली होती, आणि जेव्हा होळी दहन करणार होते त्यावेळी अग्नीमध्ये फक्त भक्त प्रल्हाद यांचा अंत होईल आणि हिरण्यकश्यपूची जी बहीण होती तर ती सुखरूप परत येणार होती, असा कट रचलेला होता। बघा, भगवान विष्णूंचे ते मोठे भक्त होते, त्यामुळे भगवान विष्णूंनी जेव्हा होलिका दहन करण्यात आलं त्यावेळी भक्त प्रल्हाद हे सुखरूप परत आले त्या आगीतून, आणि जी हिरण्यकश्यपूची बहीण होती तर ती मात्र त्यामध्ये जळून खाक झाली। म्हणजेच काय, तर तिच्या मनामध्ये कपट होतं, वाईट विचार होते, ज्यामुळे ते काही कपटी वृत्ती आहेत, वाईट विचार आहेत, वाईट प्रवृत्ती आहे, तर त्याचा त्या होळीमध्ये नाश झालेला आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे। आणि चांगले विचार आहेत किंवा जी चांगली व्यक्ती आहे ती त्यामधून तरुण निघालेली आहे, सुखरूप बाहेर आलेली आहे। म्हणजेच काय, तर होळीचा अर्थच असा आहे की चांगल्याचा विजय, चांगल्या व्यक्तीचा, चांगल्या मताचा विजय, आणि ज्या काही वाईट प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यावरती विजय मिळवणे, आणि वाईट प्रवृत्तीच्या ज्या वाईट गुण, ज्या वाईट शक्ती आहेत की त्यांचा नाश होणे हाच होळीचा मागचा हेतू आहे। त्यामुळे बघा, होळी आपण का पेटवत असतो, तर ज्या काही वाईट शक्ती आहेत, वाईट विचार आहेत, तर त्या सगळ्या या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक होऊ देत आणि नेहमी सत्यांचा विजय होऊ देत, अशी यामागची कल्पना आहे किंवा हेतू आहे आपल्या। त्यामुळे आपण होळीच्या दिवशी होळी दहन करत असतो, होळी पेटवत असतो। ज्या काही नकारात्मक वाईट शक्ती आहेत त्या सगळ्या दूर होण्यासाठी, नष्ट होण्यासाठी आपण पवित्र अग्नी आपल्या घरासमोर पेटवत असतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी हा चांगल्या शक्तींचा वास असावा आणि वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती त्या आगीमध्ये जळून खाक व्हाव्यावे यासाठी आपण होळी पेटवत असतो। आता बघूया की आपल्याला होळीच्या दिवशी 13 मार्च 2025ला होळी आहे, तर गुरुवारी सकाळी 10:28 ही पौर्णिमा सुरू होणार आहे। आणि या वेळेमध्ये तुम्हाला खिशामध्ये एक वस्तू ठेवायची आहे, ती म्हणजे काळे तीळ। काळे तिळाला अत्यंत जास्त महत्त्व आहे शास्त्रामध्ये। त्यामुळे काय करायचं आहे बघा, एक काळं कापड तुम्हाला लागणार आहे, तुम्हाला काळा रुमाल घ्या किंवा काळं थोडंसं कापड घ्या, तुम्ही त्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहे ते तुम्हाला अगदी चमचा 2 चमचे जे आहेत तर ते तुम्हाला तीळ घ्यायचे आहे, पांढरे तीळ घेऊ नका, काळेच तीळ तुम्हाला उपायासाठी लागणार आहे। ते त्या रुमालामध्ये ठेवा आणि त्या रुमालामध्येच काळे तीळ जे आहेत तर ते आपल्याला बांधायचे आहेत आणि आपल्या खिशामध्ये ठेवायचे आहेत। दिवसभर ते तीळ तुमच्यापाशी राहू द्यात, किंवा महिला असतील तर तुमच्या जवळ तुम्ही ते तुमच्या पदराला, ओढणीला बांधून ठेवले तरी देखील चालणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला दिवसभर 13 मार्च गुरुवारला
होळीच्या दिवशी हे तीळ जे आहेत तर ते रुमालामध्ये बांधून ठेवायचे. आता बघा, ज्या नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी नकारात्मक शक्ती असतेच. पूर्ण सकारात्मक व्यक्ती कोणीही नसते. किंवा तुम्हाला जर काही नजरदोष नजरबाधा झालेली असेल, प्रगती थांबलेली असेल, तर समजा तुम्ही आधी खूप व्यवस्थित सगळ्यांशी वागत होता, बोलत होता, अचानक काहीतरी झालेलं आहे आणि ती व्यक्ती खूप प्रमाणात चिडचिड करू लागलेली आहे किंवा तापट बनलेली आहे स्वभावाने, तर अशा वेळेला पण तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आजारपण सतत एखाद्या व्यक्तीच्या मागं लागलेला आहे, अतिशय जास्त कर्ज झालेलं आहे, तुम्ही सतत नैराश्यामध्ये जीवन जगताय, काही मार्ग तुम्हाला दिसत नाही, सुचत नाही, तर काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्ही काळे तीळ रुमालामध्ये बांधून ठेवायचे. मुलं आहेत तुमची, त्यांना पण काहीतरी म्हणजे त्यांची प्रगती थांबलेली आहे, व्यवसायात नोकरीत त्यांना यश मिळत नाही, नैराश्य आहे, काहीतरी कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन आहे, तर तुम्ही अशा प्रकारे ही पुडी त्यांच्यापाशी बांधून ठेवायची आहे रुमालामध्ये काळे तीळ. आणि संध्याकाळी ज्यावेळी कधी आपण आता होळी पेटवणार आहात, त्यानंतर होळी पेटल्यानंतर एक अर्ध्या तासाने तुम्ही त्या अग्नीमध्ये हे जे काळे तीळ आहेत तर ते रुमालामध्ये बांधून ठेवलेले तर ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि म्हणजे ज्या व्यक्तीने हा उपाय केलेला आहे त्यांनी ते हातामध्ये घ्यायचे आणि होळी भोवती आपल्याला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. आणि माझ्या सगळ्या अडीअडचणी, दुःख, संकटे नष्ट होऊ देत, माझ्या मागे लागलेली जी काय शत्रुपीडा, इडापिडा, नजरबाधा, नजरदोष आहेत तर ते सगळे जळून खाक होऊ दे, असं म्हणत तुम्ही 7 फेऱ्या मारायच्या आहेत. आणि त्यानंतर हे काळे तीळ आणि काळा रुमाल जो आहे तर त्या होळीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे. त्याच व्यक्तीने टाकायचा आहे जिने हा उपाय केला आहे. त्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मक दोष आहेत तर ते दोष त्या तिळाने शोषून घेतलेले असतात आपल्याला. नंतर हे तीळ जे आहेत तर ते अशा प्रकारे अग्नीमध्ये टाकायचे आहे. अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे. नक्कीच या उपायाने तुमच्या मागे असलेला त्रास जो आहे तर तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो. आणि विड्याचा पानांचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा. तर या दिवशी विड्याची पानं विकत आणायची, शिळी पानं वापरायची नाही, आपल्याला ताजी पानं घ्यायची आहे आणि चांगली पानं घ्यायची आहे. पानं ही पानांना देठ असावा, तुटलेली फाटलेली पानं घेऊ नका. आणि त्यानंतर काय करायचं तर 7 पानं आपल्याला विड्याची घ्यायची आहे. आणि ही पानं आपल्याला 7 पानं जी आहेत विड्याची, नागवेलीची, खाऊची पानं, तर ती घेऊन आपल्याला आपली पूजा झाली की पेटत्या होळी जवळ जायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे तर 7 प्रदक्षिणा या होळीला करायच्या आहेत. प्रदक्षिणा झाली की तुम्हाला काय करायचं, जे विड्याचं पान आहे तर ते होळीला अर्पण करायचं आहे. आणि ओम होलिकाय नमः, ओम होलिकाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि 1 पान अर्पण करायचं आहे. परत तुम्हाला दुसरी प्रदक्षिणा करायची आहे, तिथेच यायचं. आपण पहिलं पान जिथून अर्पण केलं त्याच जागेवरती उभं राहायचं आहे, बसायचं आहे. तर दुसरं पान अर्पण करायचं आहे. परत आपल्याला ओम होलिकाय नमः असं म्हणत तुम्हाला ही 7 पानं जी आहे विड्याची, खाऊची, तर ती तुम्हाला होळीला अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर हात जोडून होलिका मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घराची, माझ्या मुलांची, माझ्या कुटुंबाची, माझ्या पतीची दिवसेंदिवस उत्तरोत्तर प्रगती होऊ दे त्यात. आणि माझ्या कुटुंबावर जी काही संकटे आहे, अडचणी आहेत, दुःख आहेत तर ती दूर होऊ दे, नष्ट होऊ दे. ज्या बाधा आहेत, नजरदोष आहेत माझ्या पतींवरती, मुलांवरती, तर ते दूर होऊ दे, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. महिलांनी केला हा उपाय तरी देखील चालणार आहे, पुरुषांनी केला तरी देखील चालणार आहे. परंतु शक्यतो प्रयत्न करा की महिलांनीच करावा, स्त्रियांनीच करावा. आणि ज्यांना आता पिरियड्स असेल, त्या जे काही कारणाने करू शकत नसतील महिला, तर त्यांच्या घरातील इतर व्यक्तींनी केला तरी देखील चालणार आहे. तर उपाय नक्की करून बघा. आपल्या घराच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी दोन्हीही उपाय जे आहेत तर ते खूप प्रभावी आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला होळीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारला हे जे 2 उपाय तुमच्या बरोबर मी शेअर केलेले आहेत तर ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. किमान काही ना काही एखादा तरी उपाय करण्याचा प्रयत्न करा. उपाय अगदी सोपे आहे, कुठलाही खर्च लागत नाही, काही नाही, फक्त करण्याची मेहनत आहे. आणि हो, उपाय करताना कष्टाचीही
कष्टाची मेहनतीची आपल्यामध्ये तयारी ठेवा की जेणेकरून उपायांचा फायदा आपल्याला होईल। आपण नुसते उपायच करत राहिलो आणि हातपाय हलवले नाही तर उपायांचा कोणताही फायदा आपल्याला होणार नाही। आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून हे उपाय सेवा तोडगे सांगितल्या जातात आपल्या धर्मशास्त्रामध्ये। म्हणून आपल्याला ह्या अशा ठराविक तिथीला ज्या ठराविक तिथी असतात किंवा सण असतात तर आपण हे उपाय केल्याने आपलं नशीब जे आहे तर ते नक्कीच उजळू लागतं। आपले जे काय पैसा येण्याचे मार्ग जर जे खुंटले असेल तर ते नक्कीच खुले होत असतात। म्हणून अशा पवित्र तिथीला आपण उपाय सेवा करणं गरजेचं असतं। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।